नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 39 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग पाहणार आहे। तर इथे पहा, हा आपण आधी बॅक पार्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे। इथे 11.5 इंच गळा आहे, तर उंची आहे 14.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करू 15.5 इंच आपण या इथे उंची घेऊया। पहा या पद्धतीने अजून एकदा असंच मी 15.5 इंचावरती मार्किंग करून घेते। बॅक पार्ट आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊ आणि फ्रंट पेपरवरती कटिंग करून घेऊया। शोल्डर आहे 15.5, तर इथं त्याचा निम्मा होतो 7.25 इंच। इथे पहा 11.5 इंच गळा आहे, तर मी यातून 2 इंच मायनस करणार आहे, तर 5.6 इंच राहते पहा या इथे। तर आपण इथं थोडा अजून मायनस करू, 2.25 इंच मायनस करून घेऊ आणि एकदम परफेक्ट असं 5.5 इंच घेऊ। कारण पहा 10 इंचाचा गळा असेल तर 2.25 इंच, 11 इंचाचा गळा असेल तर 2 इंच, आणि आता इथे 11.5 इंच आहे जवळपास, आणि अर्धा इंच मार्जिन घेतलं की 12 इंच होते, म्हणून इथं मी 2.25 इंच मायनस केलेलं आहे। 5.5 इंच घेतलं। अजून एकदा असंच 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि एक सरळ लाईन ओढून घेऊया। सरळ लाईन ओढल्यानंतर मुंडा उंची जी आहे ती आपण 6.5 इंच घेऊ। इथे एक लाईन ओढून घेऊया। इथे पहा चेस्ट, ही लाईन परफेक्ट आहे का हे अजून एकदा पाहायचं, तर पहा बरोबर आहे। तर इथं चेस्ट 39 आहे, तर त्याचा चौथा भाग किती होतो? 9.25 होतो। तर 11.5 इंच गळा असल्यामुळे यातून मी 0.5 इंच मायनस करून 9.5 इंच घेणार आहे। तर पाठीमागचा भाग 9.5 प्लस इथं हे 1.5 इंच मार्जिन। आता आपण इथे पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, तर त्याआधी आपण कमरेचं मार्किंग करून घेऊ। कंबर आहे 32, तर त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं 9 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आता हे जोडून घेऊ। या पद्धतीने आता मुंड्याला आकार द्यायचे आहेत। तर इथे अर्धा इंच मी असे या पद्धतीने बाहेर गेले, एक तिरकी लाईन ओढून घेते। तिरकी लाईन ओढल्यानंतर कर्व घ्यायचा आहे, आणि या पद्धतीनं हा आकार देऊन घ्यायचा आहे। पहा इथे मी हा आकार देऊन घेतला। आता पहा हा राऊंड आपल्याला मोजायचा आहे, तर इथं मी हे अर्धा इंच मार्जिन सोडून राऊंड मोजून घेणार आहे, किती येतोय हे पाहायचं आहे। मला जवळपास हा 8.25 इंच हवा आहे, तर इथे जास्तच भरतोय पहा। पहा भरपूर भरतोय, 9 इंच भरतोय। तर आता इथं आपण ही मुंड्याची उंची कमी करून घेऊया। इथं मुंड्याची उंची आता आपण 6 इंच करून घेऊ, कारण आपल्याला भरपूर कमी करायचं आहे। तर इथं मी 6 इंचावर मार्किंग करून घेतलं। अजून एकदा असंच 6 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। पहा या पद्धतीने लाईन ओढल्यानंतर इथे परत 9.5 इंच आपण इथं टाकूया। पहा इथून बरोबर 9.5 इंच, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। परत इथे हे अर्धा इंच आपला क्रॉस बॅक आहेच। आता हा मी फ्रेंच कर्व असा ठेवून इथे आकार देऊन घेते। पहा या पद्धतीने आता हा मी राऊंड जो आहे तो मोजून घेणार आहे, किती येतोय हे पाहूया। तर पहा 8.5 इंच येतोय, म्हणजे मला 8.25 इंच हवा होता, तर 8.5 इंच येतोय। 0.5 इंच एक्स्ट्रा असला तर चालतो, मी नेहमी सांगत असते 0.5 इंच एक्स्ट्रा आला तरी चालेल, परंतु कमी भरता कामा नये। अजून एकदा आपण राऊंड परफेक्ट आहे का हे पाहायचंय। पहा या पद्धतीने हा आपला राऊंड बरोबर आहे। इथे थोडं असं बाहेर येऊन हा आकार देऊन घ्यायचा। मला इथं शोल्डर पट्टी जी आहे ती 2.25 इंच हवी आहे, तर मी इथं यामध्ये अजून 0.5 इंच प्लस केलं, हे 3 इंचावरती घेतलेलं आहे, म्हणजे इथं गळ्याची रुंदी 2.5 इंच आपली राहिलेली आहे।
आता इथे आपण गळ्याची उंची घेऊ. 11.5 इंच गळा आहे, तर इथं मी 12 इंच या पद्धतीने घेतलं आणि इथे मी हे 3 इंच घेणार आहे. पहा या पद्धतीने आणि हे ड्रॉ करून घेणार आहे. आणि इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. इथे मी गळ्याला आकार दिलेला आहे. आता टक्सचं मार्किंग करून घेऊ. हे जे काही आहे मेजरमेंट याचा असं सेंटर करून इथे हे टक्स आला. तर पहा इथे हा टक्स दिल्यानंतर हे आपोआप तिरकं होतं. तर हे आधी कटिंग करून घेऊया. हे मी सरळच कट करून घेते. पहा इथे मी डाऊन केलेलं नाही, तर हा मुंडा आपल्याला डाऊन करायचा आहे. पहा 1 इंच मी हा इथं परत डाऊन केलाय. तर पहा अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज जो आहे तो कटिंग झालेला आहे. इथे हा टक्स स्टिच केला की पहा हे तिरकं असं होतंय. त्यामुळे आपण इथं अर्धा इंच वरती जायचं इथं आणि हा भाग जो आहे तो कट करून काढायचा आहे. इथे हा टक्सचा सुद्धा नॉच देऊन घेतला. तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. फ्रंट पार्ट मी पेपरवरती कटिंग करून दाखवते. तर इथे मी फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी घेतलेला आहे. तर पहा आपली उंची ब्लाऊजची किती घेतलेली होती आपण 14.5 प्लस 1 15.5 इंच. तर इथे अजून 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे. तर किती येणार 15.5 प्लस 1 16.5 इंच परत आणखीन येणार आहे. कारण इथे आपण 1 इंचाने उंची वाढवतो. अजून एकदा असंच मी 16.5 इंचावरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेतली. शोल्डर मगाशी 5.5 इंच आलेला, त्या पद्धतीनेच मी शोल्डर इथं घेणार आहे. अजून एकदा असंच 5.5 इंच घेतलं. मुंडा 6 इंच. इथून एक लाईन ओढून घ्यायची. आता इथे 9.5 इंच घ्यायचं आहे. पहा बरोबर 9.5 आणि हे 1.5 इंच मार्जिन. इथून फक्त 1.5 इंच घ्यायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा या पद्धतीने. इथे मी पुढच्या मुंड्याला आकार दिलेला आहे. कमरेचं मार्किंग आपण नंतर करतो. पहा शोल्डर पट्टी 2.25 इंच आहे, तर इथं आपण 3 इंच ठेवून घेऊया. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंच घेतलेला आहे. इथून 3.5 इंच घेतलं किंवा 2.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि ते गळ्याला आकार देऊन घेऊया या पद्धतीने. गळ्याला आकार दिला. आता इथे प्रिन्सेसला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर इथे आपलं हुकाय पट्टीसाठी राहिलेलं आहे, तर ते आपण कपड्यावरती घेऊ. इथे मी 11 इंचावरती टक्स पॉईंट घेणार आहे. बरोबर इथं मी 11 इंच घेतलं. एक लाईन ओढून घेतली इथे. आता आपली इथं जी चेस्ट आहे फुल बस्ट ती 40 आहे, तर इथे मी हे 4 इंच घेणार आहे. अप्पर चेस्ट 39 आहे, फुल बस्ट 40 आहे, तर इथे बरोबर 4 इंच घेतलं. इथे सुद्धा त्यापेक्षा आता हे 4 इंच घेतले, त्यातून अर्धा इंच मायनस करून 3.5 इंच घ्यायचं आहे. 3.5 इंच घेतल्यानंतर एक सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे आपल्याला 3 इंच टक्स घ्यायचं आहे. सरळ लाईन ओढून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्या
अजून थोडी इकडे वळली तरी चालेल पहा या पद्धतीने. ही मी तिरकी लाईन ओढून घेतली. आता हा मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीने मी ही लाईन ओढून घेतली पहा. नाहीतर तुम्ही या पद्धतीने सुद्धा देऊ शकता पहा. इथून असं 1 इंच वरती जाऊन सुद्धा दिलं तरी चालतं, परंतु हा खूप वरती आकार जातोय म्हणून मी पहा या पद्धतीने ही लाईन ओढून घेतली. आता प्रिन्सेसला आपल्याला आकार द्यायचा आहे, तर काय करायचं आहे, इथून 1 इंचावरती एक पॉइंट देऊन पहा इथून या पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने आता हा मी कर्व परत असा ठेवला. पहा हा आकार देऊन घेतला. तर एकदम परफेक्ट असा हा आपला प्रिन्सेसचा हा कर्व तयार झालेला आहे पहा. याच पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. आणि इथे आता इथे आधी पाहूया. फुल चेस्ट 40 आहे, त्याचा चौथा भाग 10, त्यामध्ये आपण 1 इंच परत मार्जिन प्लस करू किंवा अर्धा इंच. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे कंबर 32 आहे, त्याचा चौथा भाग होतो 8. इथून हे 8 इंच, परत हे 3 इंच आपण जे टक्ससाठी घेतलं होतं ते, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. ही सरळ लाईन ओढून घ्यायची पहा इथे. आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. आता इथून पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे. आता हा गॅप किती राहिलाय पहा, 1 इंच राहिलेला आहे. तर दोन्हीकडे आपल्याला हा टोटल अर्धा इंच हा गॅप मॅनेज करायचा आहे पहा. तर ही लाईन आहे इथे, ही आपली. तर इथून हे इकडे अर्धा इंच आणि इकडून हे इकडे अर्धा इंच. अशा पद्धतीने मी टोटल 1 इंच घेतलं. आणि या पद्धतीने हा टक्स दिलेला आहे. तर इथून पहा हा कर्व या पद्धतीने. तर हा प्रिन्सेसचा शेप आपला हा तयार झाला. इथे अर्धा इंच आता हे टक्स जे आहे ते आपण इथं घेतलेलं आहे, त्यामुळे मी हे अर्धा इंच कमी केलं. मुंढा ही जी लाईन आहे 6.25 इंच आहे, ही सुद्धा आपल्याला अशी 6.25 इंच घ्यायची. इथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि इथे प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा टक्स मी इथं मॅनेज केला, परंतु तुम्ही सरळ सरळ 1 इंचाचा टक्स दिला तरी चालेल. आता हा टक्स मी जेव्हा इथे दुमडून घेईल तेव्हा पहा बरोबर ते चेस्टचं मार्किंग इथंच येणार आहे आपलं. ते मी इथं हे जोडून घेते. जोडून घेतल्यानंतर आता हा मला टक्स मोजायचा किती येतोय. हे अंतर जे आहे ते पहा 5.5 इंच आहे. तर हे सुद्धा आपलं 5.5 इंचच भरलं पाहिजे. पहा हे 5.5 इंच या इथे आले. तर आता हा मी हा बॅक पार्ट घेतला इथून इथे, बरोबर इथे हे मेजरमेंट येत आहे. तर हे असं जोडून घेऊया आपण. आता हा एक्स्ट्रा भाग जो आहे तो हा कट होऊन निघणार आहे इथला. आता हा टक्स आणि ही चेस्ट कसं ॲडजस्ट होत आहे हे पहा. खूप सोपी पद्धत आहे. मी एक पद्धत सांगितली तुम्हाला इथला हा टक्स कसा काढायचा. इथून फुल बस्ट मोजून 1 इंच ते 1.5 इंच प्लस करायचं आणि सरळ लाईन ओढून घ्यायची. आणि हे आपलं 39 इंच चेस्ट होती, तर हे यामध्ये किती गॅप पडतो हे पाहायचं. हे तर हा 1 इंच राहिला आहे, तर हा 1 इंचचा टक्स तुम्ही इथं देऊन घ्यायचा आहे. इथे पहा अर्धा इंच वरती येऊन इथे हे आपल्याला परत कटिंग करून काढायचं आहे.
या पद्धतीने. इथे पहा हुकलूक पट्टीसाठी मार्जिन घेतलेलं नाही, तर ते मी कपड्यावरती घेईन. इथे आपल्याला टक्स कटिंग करायचं आहे, तर तो मी तुम्हाला कसा कट करायचा हे दाखवते आधी. हा जो टक्स आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि यावरती हा असा ठेवायचा आहे. तर ते ठेवण्यासाठी इथे सुद्धा आपल्याला कटिंग करणं गरजेचं आहे. तर पहा मी असा हा यावरती ठेवल्यानंतर इथून हा आकार असा येतोय. तर हा आकार सुद्धा चेंज होतो पहा, म्हणून हे असा टक्स ठेवून पाहायचा, म्हणजे आकार सुद्धा आपला बदलतो. आता इथून मी इथपर्यंत चेस्ट आपली किती येते हे पाहते. जर जास्त बदली तर ते आपण कमी करून घेऊया. बरोबर आपल्याला हे 39 इंच म्हणजे 9.5 इंच बरोबर भरलं पाहिजे. पहा इथे हा टक्स जो आहे इथे आलेला आहे पहा. हे 9.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर इथे हे आलेलं आहे पहा. एक थोडा आपला फरक पडलेला आहे, जास्त नाही. तर हे जोडून घ्यायचं इथून. ठीक आहे. तर पहा एकदम थोडासाच फरक पडलाय, जास्त नाही. इकडे अजून एकदा चेक करून घेते मी. सॉरी पहा इथे येतोय हा आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन इथे येतोय. आता हे जोडून घ्यायचं. या पद्धतीने हे मी जोडून घेतलेलं आहे. तर इथे हे आपलं हे कट होऊन जाईल. आता हे आपलं नाही आहे, हे फिक्स आहे. तर लक्षात घ्या, अजून एकदा मी मोजून दाखवते तुम्हाला. हे 9.5 आणि याच्या पुढे हे 1.5 बरोबर इथं आपलं हे आलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही टक्स मोजून सुद्धा असा टक्स चिपकवून सुद्धा तुम्ही हे मॅनेज करू शकता. आता हा टक्स कट करून घेऊया. इथे थोडासा मी राऊंड करून घेतला पहा. हा राऊंड दिसत नव्हता, तर तो मी व्यवस्थित असा करून घेतलेला आहे. इथे हा आपला फ्रंट तयार आहे पहा. या पद्धतीने हा कटिंग करून घेऊया. आणि ही आतली लाईन आपली आलेली आहे पहा. एकदम परफेक्ट असा हा प्रिन्सेस आपला तयार होतो. तर हा एक पार्ट आणि हा एक आपला हा दुसरा पार्ट आपला आहे. आता यामध्ये इथे मार्जिन वाढवायचं, परत इथं याला इथं मार्जिन वाढवायचं आणि इथे हुकलूक पट्टीसाठी मार्जिन वाढवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी आता हे ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेईन. आता व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी हे तुम्हाला कटिंग ब्लाऊज पीसवरती नाही दाखवणार.
मी डायरेक्ट कटिंग करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.